श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विधी आणि सुशासन केंद्राच्या सहाय्यक प्राध्यापक वरदा सांबूस मॅडम आज आपल्यासोबत आहेत. वरदा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. वरदा मॅडम, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि उत्पादकतेच्या दृष्टीनं या अधिवेशनाचा सारांश या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही कसा मांडाल? 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. एकूण 19 बैठका या अधिवेशनाच्या झाल्या. आपण जे बघितलं ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू होता. अनेक बैठका त्यांना स्थगिती दिली गेली. पण तरी सुद्धा 12 विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात संमत केली गेली. त्यामुळे एकूण याचं वर्णन राजकीय गोंधळाचं अधिवेशन, पण तरी सुद्धा विधी निर्मितीच्या दृष्टीने परिणामकारक असं आपण नक्की करू शकतो. याच्यामध्ये जे 12 कायदे केले गेले त्याच्यामध्ये MSME असतील, परीक्षा सुधारणांचा कायदा असेल, न्यायव्यवस्था आणि सुप्रीम कोर्टाचे जजेसची संख्या वाढवण्याचं बिल असेल ते पारित झालं. ट्रिब्युनल्स किंवा न्यायाधिकरण त्या संदर्भातलं बिल, कर व्यवस्था, टॅक्सेशन, खनिज क्षेत्र, सहकार क्षेत्र, डिजिटल बँकिंग अशा अनेक विषयांवर ही 12 विधेयकं मंजूर झाली. मॅडम, या अधिवेशनात अपेक्षित असलेली विधेयकं कोणती होती? त्यातनं मांडली गेलेली विधेयकं आणि संमत झालेली विधेयकं याबद्दल काय सविस्तर माहिती द्याल? सरकारच्या वतीने जी विधेयकं मांडायचं प्रयोजन होतं तर त्याच्यामध्ये 2 विधेयकं जी आपल्याला पारित झालेली दिसली नाहीत ती म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक. त्या संदर्भातलं विधेयक मांडण्यात आलं पण त्याचा निर्णय मात्र संसदीय अधिवेशनात होऊ शकलेला नाहीये. तसंच FCRA म्हणजे परकीय देणगी नियमन सुधारणा कायदा, हे जे विधेयक होतं FCRA 2.0 ज्याला म्हटलं गेलं, फॉरेन फंडिंग जे भारतात येतं त्याचं नियमन करण्यासाठीच्या ज्या सुधारणा सरकारने मांडल्या होत्या त्याच्यावर फार चर्चा न होता त्या विषयावर बराचसा गोंधळही झाला आणि त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे ते विधेयक पाठवण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती ते म्हणजे डिलिमिटेशन बिल येईल आणि त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी सरकारला लागणार आहे अशी एकूण चर्चा होती. आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी काय होतात, कुठल्या वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज त्या सरकारला मदत करू शकतात अशा पद्धतीची चर्चा त्या संदर्भात चालू होती. मात्र डिलिमिटेशन बिल स्टेबल झालं नाही. त्याला जोडून जे महिला आरक्षणाचं जे विधेयक होतं तेही या अधिवेशनात मांडलं गेलं नाही. आणि एक जी चर्चा आपल्याला सातत्याने ऐकू येत होती पण जे अधिवेशनामध्ये बघायला मिळालं नाही ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. हेही विधेयक खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा असल्याप्रमाणे अपेक्षित होतं, मात्र तेही यावेळेला आपल्याला संसदेच्या पटलावर बघायला नाही मिळालं. त्यामुळे मी म्हणलं तसं की साधारण ही 12 विधेयकं त्यातले 2 त्याचा निर्णय झालेला नाहीये आणि काही फक्त राजकीय चर्चांचा भाग राहिला. मॅडम, आताच तुम्ही अनेक नियोजित आणि अनियोजित विधेयकांचा उल्लेख केला. त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अधिवेशनाच्या काळातच नीट परीक्षेतल्या पेपरफुटी विरोधातलं आंदोलन सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर संसदेत पेपरफुटी विरोधातलं अनियोजित विधेयक मांडलं गेलं. या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता? एक तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे मी सरकारचं अभिनंदन करीन की नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आणि जी काही आंदोलनं झाली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने परीक्षा नियमनाचं विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलं. काही बरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हा मुद्दा नीट संदर्भात आणि नीटच्या पेपरफुटी संदर्भात आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या संदर्भात नाहीये, तर भारतभर होणाऱ्या विविध परीक्षा म्हणजे ज्या पद्धतीने आंदोलन आपण जंतर मंतरवर पाहिलं, दिल्लीमध्ये पाहिलं, तसंच झारखंडमध्ये, पंजाबमध्ये जी या पद्धतीची आंदोलनं झाली आणि भारतभरातल्या विविध ठिकाणी कुठल्या विविध पद्धतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असते. काही वेळेला रिझल्ट अडकले जातात, रिझल्ट लागत नाहीत, रिझल्टमध्ये काही पुढे मागे आपल्याला नंबर बघायला मिळतात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांना प्रतिबंध असं जे विधेयक पारित केलं गेलं संसदेच्या अधिवेशनामध्ये त्याचं नक्की स्वागत व्हायला पाहिजे. पण संसदेच्या अधिवेशनाच्या या पावसाळी सत्राच्या एकंदर कामकाजाकडे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राच्या हिताचं काय होतं याबद्दल काय सांगाल?
जी दीर्घकालीन विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात पारित झाली. त्यामध्ये अर्थातच सगळ्यात पहिलं एमएसएमई अमेंडमेंट बिल जे आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसंदर्भात, त्याचा नक्की परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दृष्ट्या होईल असं वाटतंय. याचं कारण महाराष्ट्र एक म्हणजे तर भारतातलं अतिशय प्रागतिक औद्योगिक राज्य आहे आणि त्यामुळे हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना उपलब्ध होऊ शकतो. दुसरं म्हणजे सहकार क्षेत्रातलं जे विधेयक पारित झालं संसदेच्या अधिवेशनात, त्यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक हे पारित झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे तशीच ती सहकारी क्षेत्रावर सुद्धा अवलंबून आहे. त्या सहकारी बँका असतील, साखर कारखाने असतील, या सगळ्या माध्यमातून आपल्याला पतपेढ्या विविध प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यामुळे हे सहकार विधेयक जे आहे त्याचा परिणाम दूध संघ, कृषी सहकारी संस्था याच्यावर नक्की होणार आहे. तिसरं म्हणजे अर्थातच परीक्षा व्यवस्था आणि मी जसं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी युपीएससी, एमपीएससी पासून ते नीट, जेईई या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरा जाणारा एक मोठा वर्ग, युवा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हे ज्या पद्धतीने औद्योगिक आणि सहकारी राज्य आहे त्याच पद्धतीने ते शिक्षणाचं सुद्धा केंद्र आहे. त्यामुळे या सगळ्या परीक्षा विषयक सुधारणांचा परिणाम महाराष्ट्रावर नक्की होईल. नक्कीच मॅडम, ही महाराष्ट्रासाठी मोठी सकारात्मक घडामोड आहे असं म्हटलं पाहिजे. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर यंदाच्या कामकाजात देशाच्या हिताच्या दृष्टीनं दीर्घकालीन परिणामकारक ठरतील अशी कोणती विधेयकं होती असं वाटतं? आपण म्हणलं तसं की परीक्षा सुधारणा विधेयक जे आहे ते काय आजच्या पुरतं नाहीये किंवा नीटच्या पार्श्वभूमीवर नाहीये, तर एकूणच म्हणजे सरकारने त्या संदर्भातली समिती सुद्धा गठीत केलेली आहे नंदन निलेकाणी यांच्या अध्यक्षतेखाली. त्यामुळे सरकार या विषयामध्ये गांभीर्याने बघतं आहे हे तर आपल्याला नक्की कळलेलं आहे. त्यामुळे तो दीर्घकालीन विषय आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक परीक्षा पद्धती कशी बनवता येईल याचा विचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. दुसरं जे विधेयक जे आपल्या खरं तर न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या वाढवणं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस, सुप्रीम कोर्टातच नव्हे तर अनेक ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल कोर्ट म्हणतो त्यामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि तो आकडा दिवसेंदिवस फुगत चाललाय. जेव्हा नवीन जजेसची अपॉइंटमेंट होईल किंवा एकूण जजेसची संख्या वाढली जाते आहे त्यावेळेला हा आकडा कमीत कमी व्हायला मदत होईल. त्याच्या बरोबरीने टेक्नॉलॉजीचा उपयोग, त्याच्या बरोबरीने ऑनलाईन हिअरिंगचा उपयोग, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं कामकाज आणि न्यायदानाची प्रक्रिया ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल अशी आपण आशा या माध्यमातून करू शकतो. एक तर नक्की की संख्या वाढल्यामुळे जास्त हात जेव्हा आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यावेळेला न्यायदानाचं काम थोडं पटापट होऊ शकेल अशी आपण आशा करू शकतो. त्याच पद्धतीने जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक जे आहे ते खरं तर दिसताना वरवर टेक्निकल दिसतं किंवा ते अगदीच तांत्रिक वाटू शकतं. मात्र ज्या पद्धतीने आधारच्या माध्यमातून आपण एक सुसूत्रता आणली गेली एकूणच ई गव्हर्नन्स मध्ये, त्याच पद्धतीने बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट आणि त्याचं जेव्हा डिजिटलायझेशन होतं तर त्याचा उपयोग केवळ फक्त जन्म मृत्यूची नोंद एवढ्या पुरता न राहता त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, त्याच्या माध्यमातून सरकारी योजनांचा फायदा असेल, याही सगळ्यासाठी तो होणार आहे. त्याच बरोबरीने हे जेव्हा सिस्टमॅटिक प्रोसेस जेव्हा त्याची होईल त्यामुळे जे बेकायदेशीररित्या भारतात राहत असतील आणि ज्यांना काही कारणामुळे विविध प्रकारचे बेनिफिट्स जर मिळत असतील तर तेही आयडेंटिफाय होणं या विधेयकाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्याच बरोबरीने कर आणि इतर कायदे सुधारणा ज्या आहेत त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे आणि हे सगळं म्हणजे गुंतवणूक, व्यवसाय आणि एका पद्धतीने आपल्याला म्हणता येईल अधिकाधिक गुंतवणूक वाढावी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढावी, याही दृष्टिकोनातून हे दूरगामी ठरणार आहे. आत्ताची एकूण जागतिक व्होलेटिलिटी बघता किंवा जागतिक अस्थिरता बघता ही विधेयकं ही दूरगामी परिणाम करणार आहेत. ती नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाची ठरणार आहेत. मॅडम, थोडक्यात खूप महत्त्वाचं कामकाज यंदाच्या अधिवेशनाच्या सत्रात झालं असं म्हणता येईल. पण त्याच वेळेला दुसरीकडे यंदाचं अधिवेशन हे इतर अधिवेशनांच्या तुलनेत जास्त वेळा बाधित झालं होतं हे सुद्धा नाकारता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि सत्ताधारी अशा दोघांनाही कसा समन्वय राखून हे टाळता आलं असतं आणि भविष्यात त्या दृष्टीनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
संसदेचं कामकाज व्यवस्थित पार पडणं ही सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोहोची एकत्र जबाबदारी आहे. कारण संसदेचे सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकसभेत डायरेक्ट इलेक्शन मधनं आणि राज्यसभेत आपण इनडायरेक्ट इलेक्शन मधनं, पण हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ न देता ती चर्चा, ती आंदोलनं, ते मुद्दे जेव्हा रस्त्यावर आणले जातात आणि ज्याला सडक संसद अशा पद्धतीचं ग्लोरिफिकेशन केलं जातं, तो खरं तर आपल्या लोकशाहीसाठी अतिशय दुःखकारक भाग आहे. संसदीय लोकशाही ज्याचा पुरस्कार आपल्या राज्यघटनेने केला आहे, त्याचा विचार करता लोकशाही मजबूत करण्याचं काम, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम, सरकारचं उत्तरदायित्व नक्की करण्याचं काम हे संसदेमध्ये होणं अपेक्षित आहे. पण विरोधी पक्ष जर संसदेचं कामकाजच होऊ देणार नसेल तर सामान्य जनांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचायचे कसे आणि त्याचं निराकरण व्हायचं कसं, हा एक आजच्या लोकशाही समोरचा मोठा प्रश्न आहे भारतामध्ये आणि त्याचं निराकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. एक करदाती म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून देखील मला असं वाटतं की आपल्या सरकारने जितकं जबाबदार असलं पाहिजे तसं विरोधी पक्षांनी देखील जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. संसदेचं कामकाज होऊ दिलं पाहिजे. आपण बघितलं या अधिवेशनामध्ये की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आवाहन केलं. किरण रिजिजू जे पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री आहेत त्यांनी विरोधकांना आवाहन केलं. खरं तर विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांची मागणी होती की अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री त्यांनी संसदेमध्ये उपस्थित राहून सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. त्याला उत्तर म्हणून अमित शहा यांनी ओम बिर्लांकडे पत्र पाठवलं की आम्ही सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत. 24 तासाचा वेळ त्यासाठी राखून ठेवला गेला तरी सुद्धा विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. संसद ही लोकशाहीचा आपल्या गाभा आहे. त्याच्यामधली चर्चा हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे चर्चेशिवायची संसद हा आपल्या लोकशाही समोरचा प्रस्तुत पर्याय हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज नीट चाललं पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून आग्रह धरला पाहिजे. मॅडम, या सगळ्याच्या पलीकडे आणखी एक वैशिष्ट्य या अधिवेशनाचं म्हणता येईल ते म्हणजे यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच वंदे मातरम संपूर्ण स्वरूपात गायलं गेलंय. उद्या आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे आपण कसं पाहता? माझ्या दृष्टीने एक विद्यार्थिनी आणि एक नागरिक म्हणून फारच ही आनंदाची गोष्ट आहे. वंदे मातरमला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 80व्या स्वातंत्र्य दिनी संपूर्ण वंदे मातरमला त्याची हरवलेली प्रतिष्ठा एका अर्थी या नवीन कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे. नवीन कायद्यामध्ये जनगण मनच्या बरोबरीने वंदे मातरमला प्रतिष्ठा देण्यात आलेली आहे. त्याचं कायदेशीर स्वरूप निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये विशेष भाग जो आहे तो म्हणजे मधले काही काळ वंदे मातरम बद्दल जी काही चर्चा चालल्या होत्या की ते एकच स्टांजा म्हणला पाहिजे, मग ते कम्युनल आहे का सेक्युलर आहे, त्या कुठे ना कुठे या कायद्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णविराम दिला गेलेला आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं हे वंदे मातरम हा एकच नारा पूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घुमत होता. आपले अनेक नेते ज्यांनी मोठं योगदान आपल्या स्वातंत्र्य लढ्यात दिलं त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, लोकांना एकत्र करण्याचं काम हे वंदे मातरमनी केलं होतं. आणि आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर का होईना पण वंदे मातरमला त्याची प्रतिष्ठा परत मिळाली आहे. जनगण मनच्या बरोबरीने ते गायलं जाणार आहे. याचा मला एक नागरिक म्हणून अतिशय आनंद आहे. मॅडम, संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनातल्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचं कामकाज याची खूप सोप्या शब्दात तुम्ही मांडणी केलीत. आमच्या श्रोत्यांपर्यंत तपशीलवार ती माहिती पोहोचवलीत. त्यासाठी आपला महत्त्वाचा वेळ दिलात. याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.